नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपण सातत्याने प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधातला आवाज आपण या ठिकाणी ऐकलेला आहे. अगदी नवी मुंबई असो, पनवेल उरण या भागामध्ये या सिडकोच्या कारवाई विरोधात सातत्याने आंदोलन होत असतात. आपण सातत्याने ते कव्हर करत आहोत. आज नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सिडकोकडून ही कारवाई करण्यात येत आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की सिडकोचे अतिक्रमण विभाग यांच्याकडनं ही कारवाई करायला हवी होती, परंतु मुख्य म्हणजे जे सिडकोचे सध्याचे दक्षता अधिकारी आहेत सुरेश मेंगडे यांच्याकडे ती आता माझ्या माहितीप्रमाणे ती हा विषय देण्यात आलेला आहे. दक्षता विभागाचं काम काय असतं तर दक्षता विभागाने सिडकोमध्ये जे सिडकोमध्ये जो भ्रष्टाचार होत असतो त्या संदर्भात कारवाई, सिडकोमध्ये काही अधिकारी जर चुकीचे काम करत असतील तर त्यांच्यावर चौकशी लावणे अशा पद्धतीची कामं त्यांनी केली पाहिजे आहेत. परंतु दुर्दैवाने मात्र अतिक्रमण विभागाकडे हा सगळा जो आहे अतिक्रमण विभाग तो आता दक्षता अधिकारी मेंगडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. एका वर्षामध्ये जवळपास मागच्या वर्षी 2,500 अनधिकृत बांधकामं, म्हणजे जे सिडको अनधिकृत म्हणून ठरवते 2,500 बांधकामं त्यांनी निष्कासित केली. आता फक्त एप्रिलपर्यंत जवळपास एक 1700च्या पुढे म्हणजे 1800 अतिक्रमण या ठिकाणी अतिक्रमण घरांवर कारवाई करण्यात आलेली आहे. सिडकोच्या लेखी ते अतिक्रमण आहे. आपल्या लेखी आपल्या ज्या भूमिपुत्रांची प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे आहेत. माझे आमदार या ठिकाणी नाईक साहेब आहेत, त्यांच्याकडे मला जायचं आहे. नाईक साहेब, एकतर खूप मोठ्या प्रमाणात आता ही कारवाई केली जाते. एक याचिकेचा दाखला देऊन अशा पद्धतीने ही कारवाई नवी मुंबईतील घरांवर केली जात आहे. त्या ठिकाणी नमूद करावं लागेल की सिडको ही कारवाई करत आहे. ज्यावेळी सिडकोने ही घरं नियमित करावी, शासनाने ही घरं नियमित करावी अशी जेव्हा GR काढला त्यावेळी त्यांनी एका महिन्यामध्ये या सर्व सर्वेक्षण करावं आणि त्याच्यानंतर कारवाई करावी अशी अपेक्षा होती. सिडकोने जवळपास 6 महिने लावले, त्यांनी सर्वेक्षणच केलं नव्हतं. त्याच्यानंतर त्या विरोधात मला जी माहिती मिळाली की याचिका गेली होती आणि त्यामुळे एका कॉन्ट्रॅक्टरला ते काम देण्यात आलं. तिथेही याचिका असल्या कारणाने ते काम पूर्ण होऊ शकलं नाही. मग याचिका होती, परत सर्वेक्षण झालं नाही, तरी देखील ही कारवाई झालेली आहे. एकतर मुळातच म्हणजे न्यायालयाचा अवमानच झाला ना. न्यायालयाने काय सांगितलं का एका महिन्यामध्ये तुम्ही सर्वेक्षण करा, त्याच्यानंतर ती माहिती द्या आणि नंतर कारवाई करा. तुम्हाला काय वाटतं, हे जे सिडकोमध्ये जे असणारे अधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक फक्त प्रकल्पग्रस्तांवर ही सर्व कारवाई करतात? काय म्हणणं तुमचं थोडक्यात सांगा. बघा की न्यायालयाच्या चौकटीचा सन्मान आपण केला पाहिजे, बरोबर, परंतु अशा प्रकारच्या अनधिकृत बांधकामांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला संपूर्ण अनधिकृत बांधकाम बघायला मिळतं, बरोबर. आणि अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई आणि जर आपण हा रायगड, उल्वे परिसर, नवी मुंबई शहर परिसर बघितला तर येथील लोकांच्या जमिनी या MIDCने संपादित केल्यात, सिडकोनं संपादित केल्यात. आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा इलेक्शनच्या वेळेस GR काढण्याची तत्परता आणि घाई ही सर्व अधिकाऱ्यांकडून दाखवली जाते, राजकर्त्यांकडून देखील दाखवली जाते. आणि इलेक्शन झाल्यानंतर मग पुन्हा एरे माझ्या मागल्या आणि मग पुन्हा ह्या कारवाया सुरू होतात. तर कुठेतरी कायमस्वरूपी म्हणजे जे सर्वेक्षण आहे ते लक्षात घेऊन, जसं महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी या बांधकामांना अभय दिलंय, म्हणून अनेक गोष्टी आहेत. आम्हाला दुसऱ्यांचं बोलायचं नाहीये, परंतु नवी मुंबईमध्ये ही होणारी प्रकल्पग्रस्तांवरची कारवाई ही नक्कीच अन्यायकारक आहे. आणि जी तत्परता GR काढण्याची इलेक्शनच्या कालखंडात दाखवतात तशाच प्रकारचा एक अहवाल हा सिडकोनं न्यायालयाला सबमिट करावा, बरोबर, की आम्हाला जो कालावधी गरजेचा आहे त्या कालावधी आम्ही घेऊ आणि हे पूर्ण त्यांचं सीमांकन ठरवू आणि त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू. परंतु आजची झालेली काही कारवाया ह्या म्हणजे 90च्या बांधकामावर देखील झालेल्या, हो, बरोबर. मग ही अशी बांधकामं कुठे महाराष्ट्रात नाही आहेत का? आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील ही ग्रामस्थांवर होणारी कारवाई ही अन्यायकारक आहे. आणि जर अशीच अन्यायकारक कारवाई होत असली तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने एक मोठं जन आंदोलन छेडू. बरं, जे मेंगडे साहेब आहेत, जे दक्षता विभागाचे अधिकारी आहेत, तर त्यांच्याकडे विभाग कुठला आहे तर त्यांनी सिडकोमध्ये जो काही भ्रष्टाचार होत असेल, काही अधिकारी व्यवस्थित काम करत नसतील तर त्यांच्यावर त्यांनी कारवाई केली पाहिजे. अशासाठी एक दक्षता विभाग असतो, आपल्याला माहितीच आहे, मी थोडीशी माहिती घेतलेली आहे. त्यांचा जो अहवाल आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या
अधिकाऱ्यांवर कुठली कारवाई केलेली अजून तरी दिसत नाही, म्हणजे त्यांच्या कालावधीमध्ये. मात्र प्रकल्पग्रस्तांच्या घरावर ही कारवाई सातत्याने केली जाते. म्हणजे सिडकोच्या अधिकाऱ्यांचं जे वागणं आहे त्याविषयी देखील आपण त्यांना देखील धारेवर धरलं पाहिजे. नाही, नक्कीच असेचे अधिकारी जे काहीही कालखंड, म्हणजे मला वाटतं संध्याकाळी नोटीस येते आणि 24 तासाचा कालखंड दिला जातो. म्हणजे आपण जाब विचारायचा की त्यांना पेपर सबमिट करायचे, याचा देखील कालावधी हा त्या ग्रामस्थांना दिला जात नाही. त्यामुळे एक ठरवून नियोजनबद्धरित्या ही अन्यायकारक ह्या गोष्टी या ग्रामस्थांच्या विरुद्ध केल्या जात आहेत आणि ह्या गोष्टी त्यांनी थांबवाव्यात. अन्यथा म्हणजे जो आक्रोश होईल तो एक आक्रोश या लोकशाहीच्या मार्गानं या सिडकोला या आक्रोशाला सामोरं जावं लागेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाबतीत जेव्हा लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव त्या विमानतळाला देण्यात यावं, त्यासाठी ज्या जन आंदोलन झालं होतं ते अर्थातच सर्व समाजाने त्या ठिकाणी एकत्र आले आणि कुठेही पक्ष वगैरे पाहिले नाहीत. ठीक आहे, आरोप तर झालेले आहेत, परंतु निश्चितच अगदी ज्यांनी विरोध केला त्या पक्षातील लोक देखील त्या आंदोलनात होती. आता देखील अशाच पद्धतीने एक भव्य असं आंदोलन होण्याची गरज आहे का? कारण जवळपास कुठेच कारवाई होत नाही, परंतु नवी मुंबईमध्ये मात्र अशा पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात कारवाई व्हायला लागलेली आहे. आणि निश्चितच जर अशीच जर कारवाई सुरू राहिली तर मग कोर्टाचे निर्णय, कोर्टाचे आदेश किंवा प्रकल्पग्रस्तांनी कित्येक वर्षापासून केलेला पाठपुरावा त्याला काडीचा अर्थ नाही असं दिसेल. आणि अजून एक गोष्ट की म्हणजे तुलनेने पनवेल किंवा उरण भागामध्ये जर अशी कारवाई असली तर तिथले लोकप्रतिनिधी मी स्वतः पाहिलेले की बाबा ते रस्त्यावर झोपलेले देखील आहेत, त्यांना पोलिसांनी उचलून नेलेले आहेत, परंतु तिथल्या लोकप्रतिनिधींनी जनभावनेचा विचार करून त्या ठिकाणी सिडकोच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. दुर्दैवानं इथे मात्र नवी मुंबईमध्ये असं काही दिसलं नाही की एखाद्या आंदोलनामध्ये सर्व लोकप्रतिनिधी गेले, त्यांनी सिडकोला अडवलं, ते झोपले रस्त्यावर, त्यांनी JCB अडवला, असं होत नाही. हे देखील मग नवी मुंबईतील येथील राज्यकर्त्यांचं किंवा लोकप्रतिनिधींचं एक प्रकारची जी भूमिका आहे ती देखील वेगळी असं म्हणता येईल का? नाही, असं बघा की जेव्हा आता आपण आज या सानपाडा गावामध्ये हे आंदोलन होत आहे, म्हणजे त्वरित ही अन्यायकारक कारवाई झाली आणि लगेच सगळे जागृत सर्वच, म्हणजे मी कुठल्या एका पक्षाचे नाही, सर्वच लोक त्या ठिकाणी एकत्र आले की ही झालेली कारवाई ही अन्यायकारक आहे आणि तिच्या विरुद्ध आपण आपला आवाज उचलला पाहिजे. आणि नवी मुंबई शहरामधील या ग्रामस्थांच्या ज्या प्रकल्पग्रस्त संघटना आहेत त्यांनी दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला मिळावं याकरता देखील आंदोलनं केलेली आहेत. मी स्वतः त्याच्यामध्ये सहभागी होतो. आज या डायसवर बसलेले प्रत्येक जण, म्हणजे मला असं कोणी असं नसेल की त्या आंदोलनामध्ये सहभागी नसेल. किंवा पनवेलमध्ये झालेल्या कारवाईंच्या विरुद्ध देखील नवी मुंबई या ग्रामस्थांचा आवाज किंवा त्यांचा सहभाग हा प्रत्येक आंदोलनाला झालेला आहे. परंतु आता अचानक असं मध्येच फक्त ही कारवाई ग्रामस्थांवरच का ही आता निदर्शनात आलेली आहे आपल्या, आणि त्याच्या विरुद्ध आज सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि आज जरी ही सानपाडा गावामध्ये ही घटना घडली असली तरी दिघ्यापासून CBD म्हणजे बेलापूर पर्यंतचे सर्वच ग्रामस्थ आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणार आहे आणि आवश्यकता भासल्यास एक मोठं जन आंदोलन हे सिडकोच्या विरुद्ध उभं केलं जाईल आणि एक न्याय मिळावा. म्हणजे निवडणुकीच्या कालखंडांच्या घोषणा केल्या जातात आणि त्याच्यानंतर मग त्या कुठेतरी बाजूला राहतात आणि नंतर मग ग्रामस्थांवर कारवाई सुरू होते. तर एकदा काय ते स्पष्टता म्हणजे 2023 त्यांची सीमा त्यांचं क्षेत्र हे जाहीर करून एक कायमचं संरक्षण ग्रामस्थांना द्यावं असा निर्णायक लढा हा उभा करावा लागणार आहे. एक शेवटचाच प्रश्न, माननीय गणेश नाईक साहेबांनी आता ठाणे जिल्ह्यामध्ये देखील जनता दरबार भरवला, तर तसाच एखादा जनता दरबार इथे देखील भरवला पाहिजे अशीच मागणी इथली लोकांची जर असेल तर, किंवा आपली देखील असायला पाहिजे. एखादी सिडको बरोबर बैठक भरवली पाहिजे जर ते मंत्री महोदय आहेत तर. आणि म्हणजे आंदोलन पुढचा विषय राहिला, परंतु तुम्ही थेटच बैठक बोलावली, MD सोबत बोलावली किंवा मुख्यमंत्र्यांसोबत बोलावली तरी देखील एक चांगला दबाव निर्माण होऊ शकेल. एखादा जनता दरबार मग नाईक साहेबांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी भरावा असं नाही का आपल्याला वाटत? आज हा जनता दरबारच आहे. नाईक साहेबांचा भरवलेला जनतेसाठी जनता दरबार आहे. ज्युनियर नाईक साहेबांचा आहे तो, सिनियर नाईक साहेबांनी देखील तसा जनता दरबार भरवला पाहिजे. हा अजून जनता दरबार जनतेसाठी खुला होईल आणि हे आंदोलन याची ठिणगी आज सानपाड्यामध्ये पडलेली आहे आणि नक्कीच ही ठिणगी या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याकरता ही महत्वाची भूमिका बजावेल असा माझा विश्वास. नाईक साहेब खूप खूप धन्यवाद. बाकीच्या पदाधिकाऱ्यांकडे थोडंसं मला जायचं आहे. राजाराम पाटील साहेब सातत्याने या विरोधात बोलत असतात. पाटील साहेब थोडं पुढे येतं का? आमच्या कॅमेराला बरं पडेल थोडं.
तुम्हाला साहेब घाई असेल, हॅलो, घाई असेल तर मी थोडं कंटिन्यू करणार आहे. ओके, चालेल, ठीक आहे. ओके. साहेब बसा तुम्ही, मला उठायला काय हरकत नाही. तुम्ही थोडंसं म्हणजे पाटील साहेब घ्या, माईक घ्या. तर सांडपाडा ग्रामस्थांचं सिडकोच्या कारवाई विरोधातील आज हे महत्त्वाचं लाक्षणिक एकदिवसीय लाक्षणिक उपोषण या ठिकाणी सुरू आहे. विविध प्रकल्पग्रस्तांचे नेते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. प्रकल्पग्रस्तांचे नेते राजाराम पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील साहेब, एकतर आपण खूप वेळा याविषयी बोललेलो आहोत की यासाठी कायमस्वरूपी उपाय निघाला पाहिजे. आता म्हणजे मला तर वाटतं की मी लहान होतो तेव्हापासून मी सिडकोचे जी आर पाहतो की 200 मीटरची घरं नियमित झाली, शासनाची जी आर पाहतो की 200 मीटरची, 250 मीटरची, 500 मीटरची. म्हातारे झाले गेले बिचाऱ्यांचे, आता ते लाकडं पण स्मशानात गेली, परंतु अजून घरं काय नियमित झालेली नाहीत. ते जी आर खरे होते का खोटे होते इथनं सुरू झालेलं आहे. त्या जी आरमध्ये काय त्रुटी होत्या का प्रकल्पग्रस्तांनी त्याचा पाठपुरावा करण्यामध्ये त्रुटी केला, नक्की काय काय झालं काय तुम्ही सांगा. आता माजी आमदार संदीपजी नाईक यांचं भाषण आपण ऐकलं. त्यांनी उल्लेख केला की आम्ही पहिल्यांदा MIDCला जमिनी दिल्या आणि सिडकोला दिल्या आणि आता आम्ही भूमिहीन झालो. शेवटचं वाक्य बाकी होतं की जमिनीचे मालक आम्ही राहिलो नाही. मग मुद्दा असा आहे की जर आम्ही शासनाला आमच्या सर्व जमिनी दिल्या, आमचे व्यावसायिक उद्योग संपवले, शेती, मासेमारी, मिठागरे, तर ज्या कायद्याने म्हणजे शहरासाठी किंवा MIDCसाठी आपण जमिनी घेतल्यात, अशाच प्रकारचा एक कायदा गावाच्या रक्षणासाठी आपल्या भारतीय संविधानात आहे. आर्टिकल 40 नुसार गावांचं नियोजन केंद्राने आणि राज्यांनी केलं पाहिजे आणि ग्रामपंचायतनुसार गावठाण कायद्याने गावाचं संरक्षण नियोजन करता येतं. तर ज्यावेळी नवी मुंबई महापालिका झाली त्याच्या अगोदर हे जर सीमांकन झालं असतं तर गावाच्या आतमध्ये सिडकोला किंवा कुणालाही घुसण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु हे त्यावेळी झालं नाही. पनवेलमध्ये पण असंच झालं. मुंबईमध्ये मुंबईची 200 गावठाणं सुद्धा सीमांकित व्हायची बाकी होती. परंतु मुंबईच्या प्रश्नांसंदर्भात आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेने निर्णय घेतला की तिथली गावठाणं सीमांकित करायची. 12 कोळीवाडे मोजले गेले आणि सीमांकित गावठाणामध्ये जी बांधकामं आहेत ही जुन्या पद्धतीची आहेत. उदाहरणार्थ रायगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलाय. तुम्ही त्यांना जर MRTPचे नियम लावले तर तिथली बाजारपेठ अनधिकृत ठरेल. कारण तुमचं सरकार वेगळं, त्यांचं सरकार वेगळं. अर्थात शिवाजी महाराजांच्या काळा इतकीच ही सांडपाडा गावं जुनी आहेत, इतिहास तेवढाच आहे. मग या गावांनी अनधिकृत म्हणून अशा प्रकारची कारवाई सहन का करायची. इथे जमलेल्या सांडपाडा गावातल्या बऱ्याच लोकांना मी ओळखतो, कारण मी इथे राहायचो, इथे बाजूला राहायचो, त्यामुळे माझं गाव आहे. आणि मी जो अभ्यास केला त्यामध्ये जर मुंबई महापालिकेमध्ये ग्रामपंचायत नसताना गावांचं सीमांकन होऊन गावाला जमिनीचा मालकी अधिकार मिळतो आणि हाच प्रयोग आपण करंजाडेमध्ये केला. हायकोर्टाने आदेश दिले जिल्हाधिकाऱ्यांना, जी मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण यांचं सीमांकन आहे त्याला संरक्षण मिळावं. याच पद्धतीने पेंदरमध्ये किरण पाटलांनी तो प्रस्ताव तयार केला आणि गावांना सुरक्षा दिली. आता सांग की आपली जी ग्रामसभा असते, महानगरपालिका असू दे किंवा ग्रामपंचायत, गाव आहे तिथे ग्रामसभा आहे. आणि नागपूरमध्ये आदिवासींनी हा निर्णय घेतला त्यांच्या ग्रामसभेने की ग्रामसभेच्या अधिकारानुसार तिथली जंगलं, तिथल्या जमिनी, इथल्या स्थानिक भूमिपुत्रांचा अधिकार असतो. याच पद्धतीनं ह्या गावठाणावर आमचा मालकी अधिकार आहे.
सभा पुढे कुठे जाईल मला माहित नाही, परंतु मला माईक भेटलाय म्हणून मी सांगतो की आपल्याला सोपा मार्ग आहे. या कार्यक्रमाला एवढा मोठा खर्च केलेला आहे, मी ग्रामस्थांना पहिल्यांदा धन्यवाद देतो. या खर्चामध्ये आपलं गाव मोजून होऊ शकतं. गावाच्या चारी बाजूंनी आउटर बाउंड्री मारली, घरं मोजली आणि याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला. आणि या प्रस्तावाच्या बाबतीत जर आम्ही न्यायालयात गेलो तर सिडकोने केलेली एक घोडचूक आपल्याला इथे पाहायला मिळते. आम्ही शहरांचे शिल्पकार असं सिडको म्हणते, पण ज्या गाववाल्यांनी तुम्हाला जमिनी दिल्या त्यांचं गावाचं नियोजन कोण करणार हा मोठा प्रश्न आहे. आणि आता प्रश्न असा झालेला आहे की आपलं नेतृत्व संपत चाललेलं आहे. आपले नगरसेवक, आपले खासदार, आपले आमदार संपत चाललेत आणि बाहेरून आलेले लोक व्यापारी नजरेने गावाकडे बघतात. एक घर तोडलं तर 5 कोटी फायदा होतो कोणाला, सिडकोला. मग 5 कोटीचा प्लॉट ग्रामस्थांना देण्यामध्ये काय फायदा आहे? 500 रुपये दिलं की त्यांचं मत मिळतंय. मग घर तोडण्यामध्ये जास्त फायदा आहे. आपण पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. नवी मुंबईमध्ये 15-20 वर्ष नोकरी करून सुद्धा मला नवी मुंबईत घर घेता आलं नाही माझ्यासारख्या माणसाला. तर बाकी लोकांची अवस्था काय? म्हणजे आपले गाववाले सुद्धा फ्लॅट घ्यायला गेले बाजूला तर ते शक्य नाहीये. अशा स्थितीमध्ये आपली जमीन ही 5 कोटी गुंठ्याची आहे. ही सानपाड्यात सिडकोनी सिद्ध केलं, त्यांचं सेलिंग रेट 5 कोटी गुंठा आहे. मग 5 कोटी गुंठ्याची जमीन वाचवायची असेल तर कायद्याने विरोध करावा लागेल. अर्ज विनंत्या करून हे ऐकणारे लोक नाहीत. जमिनी वसंतदादा पाटील यांनी गोळ्या घालून घेतल्या, दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालून घेतल्या, कारण त्यांना ह्या जमिनी विकून निवडणुका जिंकायच्या होत्या महाराष्ट्राच्या. आता काय वेगळं चाललेलं नाही. इथे जे लोक हे प्लॉट तोडतायत ते कोण आहेत हे तुम्हाला सांगायला नको. आणि म्हणून हा जो त्रास आहे हा त्रास प्रकल्पग्रस्तांवरच का होतो असा जो प्रश्न आमदारांनी विचारला त्याचं उत्तर ह्यातच आहे. दिबा पाटील साहेब आंदोलन करत होते जासईला, ते पण शेतकरी होते. वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री होते, ते पण शेतकरी होते. पण 2 शेतकऱ्यांमध्ये फरक आहे. एक शेतकरी जमीनदार आहे, दुसरा शेतकरी कुळ आहे. ज्या कुळांना बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिला, आज आपल्या सगळ्या जमिनी गेल्यात. आपलं जर गाव तुटलं तर आपलं अस्तित्व संपणार आहे. आणि आपलं गाव तुटणार आहे याचं कारण आहे, ज्या झाडाला फळं लागतात तिकडे लोक दगड मारतात. तुमचं घर जरी तुमचा जगण्याचा विषय असला तरी लोकांच्या दृष्टीने तो व्यापार आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगतो की आपला आज जो सर्वे होतोय तो आपल्या किडण्या विकण्यासाठी, म्हणजे तुमचं शरीराचे तुकडे करण्यासाठी. जे काय सरकार सिडको सर्वे करते हे गावठाण तोडण्यासाठी, जमीन हक्कांसाठी नाही. तुम्ही जर आज गाव कमिटीने निर्णय घेतला तर संपूर्ण गाव वाचू शकतं. हा माझा अनुभव आहे. सागरराजे, प्रभात पर्वताचे साक्षीदार आहेत. तुम्ही गाव कमिटी ऑलरेडी केलेली आहे. रुपयेची संस्मत मी बोललोय. हा प्रश्न फक्त नवी मुंबईचा नाही, ठाणे जिल्ह्याचा आहे, मुंबईचा आहे, रायगडचा आहे. मुंबईमध्ये आम्ही काम केलेलं आहे आणि ती सिद्ध झालेली गोष्ट आहे. आणि माझी तुम्हाला एकच विनंती आहे, गाव मोजणं आणि घरं मोजणं स्वतःहून सिडकोच्याकडून नाही. याला तुम्ही तयार आहात का? असाल तर सगळ्यांनी हात उंच करा. सगळ्या पत्रकारांनी फोटो काढा की आमची गाव कमिटी घरं आणि गाव मोजायला तयार आहे. बरोबर आहे? पण साधी गोष्ट आहे. उद्या तुम्ही सर्वे करा, हे मोजा, हे जिल्हाधिकाऱ्यांना द्या, भूमी अभिलेखला द्या. आपला जमीन मालकी अधिकार सिडको देणार नाही. जमीन मालकी ही कलेक्टर देतं आणि सिडको हा वाघ आहे आपल्याला खाणारा. तुम्ही कितीही विनंती केली ते घरं तोडणार. आणि आता तुम्हाला माहित आहे पनवेलमध्ये 3000 कोटीचे भूखंड परत गेले सिडकोने आणि ते विकले का? नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांना या जमिनी विकून निवडणुकीला पैसा उभा करायचा आहे. वास्कर साहेब तुम्हाला सांगतो, आपल्या लोकांनी असा कधी विचार नाही केला, पण हे वास्तव आहे. आणि म्हणून हे जर टाळायचं असेल तर आगरी समाज, कोळी समाज, ओबीसी म्हणून आपण संघटित झालं पाहिजे. दिबा पाटलांचा लढा हा जमीन हक्कांचा लढा आहे. नारायण नागोंचा लढा जमीन हक्कांचा आहे. आणि आता जमिनी गेल्यामुळे फक्त गावठाण वाचवायचा आहे. जर तुम्ही आज ठराव घेतलात की आमची घरं आणि गावं मोजायचा खर्च आम्ही करू, तर सानपाड्याचा आदर्श 95 गाव घेतील. ज्यांच्याकडे 10 लाख रुपये देणारे, क्रिकेटला देणारे नेते आहेत ज्या आगरी समाजाकडे, त्यांना गाव मोजणं काय अवघड आहे? आणि मुंबईतले कोळी बांधव जर मोजू शकतात तर तुमचा प्रश्न सुटू शकतो. मी महिलांना विनंती करेन की परवा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती झाली, त्यांनी सांगितलं की घरावर, नवऱ्याच्या घरावर अर्धा अधिकार हा बायकोचा आहे, म्हणजे स्त्रीचा आहे. जमिनीवर अर्धा अधिकार महिलांचा आहे. त्यामुळे महिलांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्या घराच्या प्रॉपर्टी कार्डवर महिलेचं नाव लावलं पाहिजे.
हे जर तुम्ही केलं तर आंदोलन यशस्वी होईल. धन्यवाद. पाटील साहेब, एक प्रश्न आहे ना, म्हणजे ज्याच्याविषयी तुम्ही स्वतः देखील नेहमी बोलत असता. एक तर आता सिडको ज्या ठिकाणी बसले ती कशासाठी, तर या नवी मुंबई भागामध्ये मोठ्या प्रमाणात आता विकास झालेला आहे. जमीन कोणाच्या गेल्या, स्थानिकांच्या गेल्या. आता त्या ठिकाणी सिडकोवर जी बॉडी असायला पाहिजे होती ती म्हणजे नसते, त्यांचं जे संचालक मंडळ पाहिजे होतं ते कधीतरी निवडणुका म्हणजे आता लागतील तेव्हा 5-6 महिने राहतात, तेव्हा तिथे एखादा अध्यक्ष नेमतात ज्याला खूपसे अधिकार असतात, असं कधी म्हणता येणार नाही. आणि तिथे तर म्हणजे संचालक मंडळच नसतं, जवळ बऱ्याच वर्ष नसतं, आणि असलं तरी त्याला काही आधार नसतो. मला काय म्हणायचं, लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी नसल्या कारणाने हा घोळ होतो का? आता एकतर निवडणुका होत नाही तुम्ही म्हणता त्या पद्धतीने, बऱ्याचशा लोकप्रतिनिधी इथे नगरसेवक तर कित्येक वर्षापासून माझे आहेत बिचारे आता इथले, नाही का? तसे सिडकोच्या संचालक मंडळामध्ये इथले लोकप्रतिनिधी पाहिजे, ते नाही. म्हणजे त्यांच्यावर दबावच नाही कुणाचा, आणि हा देखील एक खूप मोठा विषय आहे ज्यामुळे सिडको कुणाचा ऐकत नाही असं म्हणता येईल का? बघा, मी पहिला लढा सांगितला लोकनेते दिबा पाटलांचा, आमची गावं वाचवायचा. त्या लढ्यामध्ये आपले शत्रू होते वसंतदादा पाटील. त्यांनी सांगितलं की मुंबईला जागा होत नाही म्हणून इकडची जागा आम्ही घेतो. पण उद्देश तो जर असता तर तुम्ही कोट्यावधी रुपयाने आज प्लॉट विकले नसते, ते गरिबांच्या घरांसाठी ठेवले असते. ज्या पद्धतीने सेजला जमीन दिली गेली उरणची, तर सेजला जमीन द्यायचा विषयच नव्हता. नवी मुंबई शहरासाठी तुम्ही जमिनी घेतल्या होत्या. पण सिडकोमध्ये जो जो नगरविकास मंत्री येतो, MD येतो, तो नफा कमवण्यासाठी येतो. आणि हीच गोष्ट आपल्या लोकांना कळली नाही. आपण देशाच्या विकासासाठी जमिनी दिल्या MIDCला, सिडकोला, पण इथे व्यापार झाला आणि मुंबईच्या जमिनीला 5 ते 10 कोटी भाव येतो. ही गोष्ट आम्ही प्रॅक्टिकली समजून घेतली पाहिजे. त्याच्यामुळे आज सिडकोमध्ये आपला कोणी अध्यक्ष नाही की संचालक मंडळ आहे. अधिकारी येतात हे नफा कमवण्यासाठी. सिडकोतले भ्रष्टाचाराचे आकडे तुम्ही बघितलेत तरी तुमच्या लक्षात येईल की सिडको ही लोककल्याणकारी संस्था राहिलेली नाही, लुटारू संस्था झाली. जी नवी मुंबई महापालिका आहे त्यामध्ये आमचे वासकर साहेबांसारखे नगरसेवक आहेत की त्यांना 3 वर्ष निवडणुकाच घेतल्या नाही. याच्या पाठीमागे उद्देश आहे, वासकर साहेब कमीत कमी तिथे ठराव घेतील आपल्या बाजूने, कारण ते आमचे प्रतिनिधी आहेत. परंतु त्या प्रतिनिधींना सभागृहात जाऊ दिलं जात नाही. कारण सांगितलं जात आहे की ओबीसीचा इम्पिरिकल डेटा नाही, लोकसंख्येचा रिपोर्ट नाही. पण ऍक्च्युअली गोष्ट अशी आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून नवी मुंबईचे प्लॉट चढ्या भावाने विकणं हा धंदा या महाराष्ट्रात चालू आहे. हा जो विषय आहे, कुठलाही राजकीय नेता कोणीही बोलायला तयार नाहीत. आणि यामध्ये अवस्था होते कोणाची, गरीब महिलांची अवस्था वाईट होते. जेव्हा घर तुटतं तेव्हा सगळ्यात मोठं दुःख महिलांकडे येतं. हा आपल्याला अनुभव आहे. आणि म्हणून आता याच्या पुढे पुरुष जर बोलत नसतील तर महिलांनी पुढे आलं पाहिजे. आणि काय वाटेल ते झालं तरी चालेल, आम्ही घर तोडू देणार नाही. आणि यासाठी सोपा विषय आहे. एक घर मोजायला 500 रुपये लागतात, गाव मोजायला 20,000 रुपये लागतात. फक्त त्यासाठी असं लोकांनी एकत्र यावं लागतं. मी सानपाडा ग्रामस्थांचा आभार आमदारांसारखं मानेन, कारण तुम्ही आज एकत्र आलात. इथे विकास पाटील आहेत, अनेक तज्ज्ञ लोक आहेत. जर तुम्ही आज गाव मोजलत उद्या आणि एक आकडा दिला सरकारला, आमचं गाव बाबा 25 एकर आहे की 100 एकर आहे, त्या 100 एकर मध्ये सिडकोनी पाऊल ठेवायचं नाही. कारण तुम्हाला जे द्यायचं होतं ते सगळं दिलेलं आहे, काय ठेवलेलं नाही शिल्लक आमच्या लोकांनी. मग आता आमची पण मागणी आहे, ती कायद्याने आहे. तो कायदा आहे गावठाण विस्तार कायदा, ग्रामसभेचा कायदा. आणि आदिवासींनी सिद्ध केला की लोकसभेपेक्षा ग्रामसभा मोठी आहे, खासदारापेक्षा नगरसेवक मोठा आहे, कारण ती स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कारण हे आमचे थेट प्रतिनिधी आहेत, गावातले आहेत, त्यासाठी बाहेरच्या प्रतिनिधीची गरज नाही. आणि आम्ही सांगतो, वासकर साहेबांना माहित आहे कोणाचं घर कुठे आहे, मी सांगू शकतो. आणि हा साधा ठराव जर आपण दिला आज तर संपूर्ण नवी मुंबईचा प्रश्न सुटू शकतो. जर तुम्हाला हे मान्य असेल तर पुन्हा एकदा सगळ्यांनी हात उंच करा आणि एक घोषणा द्या, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाहीये. कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही. बंधू आणि भगिनींनो, देशाला कुळ कायदा आगरी कोळ्याने दिला. सेजचा पराभव दत्ता पाटलांनी उरणमध्ये केला, भारतात शक्य नव्हतं. 12.5% कायदा आग्र्यांनी केला, दिबा पाटलांनी केला. आणि म्हणून देशाला गावठाण कायदा नव्याने द्यायचा असेल तर सानपाडावाले त्या विजयाचे शिल्पकार होऊ शकतात. याचं कारण असं आहे, कारण महाराष्ट्र शासनाला एकाही गावाचं नियोजन जमलेलं नाही. सगळे मुख्यमंत्री, सगळे उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री गावठाण विस्तारामध्ये अपयशी ठरलेले आहेत. मी जाहीर बोलतो कॅमेरा समोर. ज्या मुख्यमंत्र्यांमध्ये दम असेल आजी माझी, त्यांनी येऊन आग्र्यांशी चर्चा करावी, माझ्याशी चर्चा करावी, या विचार माणसाची चर्चा करावी. तुम्ही शहरांचे शिल्पकार आहेत ना, मग गावाचं नियोजन कोण करणार?
गावाच्या नियोजनामध्ये देशाला अपयश आलंय, राज्याला अपयश आलंय. म्हणून वास्कर साहेब, हा लढा याला लोकांनी पैसे लावावेत, लोकवर्गणी काढावीत. मोठ्या नेत्यांच्या विभूतीचे पदे अडकू नका. म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलंय कोणाला देवत्व देऊ नका. सामान्य स्त्री आहे, ही मावशी आहे, तिला आदर्श माना आणि गावाचा ठराव घ्या. आज ठराव घ्या, कलेक्टरला द्या. याच्या पुढे एकाही घराला आम्ही हात लावू देणार नाही. गावठाण विस्तार कायद्याने ते घर सुरक्षित आहे. परवा जे तुटलेलं आहे, रुपेशजींना मी किती बोललो की त्याला तोडू शकत नाही, पण तोडायचं कारण आहे ज्या बोरीला बोरं येतात तिथे लोक दगड मारतात. ही जे दगड मारणारे अधिकारी आहेत ना, ते प्लॉट विकायला आलेत. त्यांना काही शहर वगैरे वाचवायचं नाही, पैसे कमवले त्यांनी. आज बिल्डर सांगतात इथे प्लॉट बसवा, अधिकारी येतात, पोलीस येतात आणि ते तोडून टाकतात. संध्याकाळी त्यांना 10 कोटी रुपये फायदा होतो. मग गरीबाचं घर जातं. आणि म्हणून मी अधिक काय बोलत नाही. खरं म्हणजे मी भाषण करणार होतो, पण सागरजी तुम्ही मला संधी दिलीत. आणि लोकांचा वेळ घालवण्यापेक्षा आज एका माणसाची मजुरी कमीत कमी 1000 रुपये झाली. बिगारी माणूस आहे तो 1000 रुपयाचा आहे. 1000 रुपये मोडून तुम्ही आलात. एवढ्या सगळ्या लोकांच्या एका दिवसातून गावठाणाचा प्रस्ताव तयार होईल. उद्या आपण कोर्टात जाऊ. जे करंजाड्यामध्ये निर्णय आला, जो पेंदरमध्ये आला, जो मुंबईमध्ये आला, तो तुम्हाला येईल. फक्त ही गोष्ट सांगण्यासाठी जी सभा लावलेली आहेत ना, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. बरं, मी भास्कर साहेबांकडे नंतर येणार आहे. तत्पूर्वी मी विकास पाटील साहेबांकडे येईल. मी 2 मिनिटं प्लीज या ना. मी या. बरं, काही टेक्निकल मुद्दे आहेत त्याच्यामुळं ओके. बरं, एक तर हा GR आहे माझ्याकडे, महाराष्ट्र शासनाचा 23 सप्टेंबर 2024 हा GR आहे. तर एक तर याच्यामध्ये शासनानं ही नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित करावी यासाठीचा हा GR होता. हे नियमितीकरण म्हणजे नक्की काय असतं मला हे सांगा. ते होत काय ना, म्हणजे आपल्या लोकांनी तिथे सर्वेक्षणासाठी एकही माणूस गेला नाही आणि न जाण्याचे कारण काय होती आणि आता याच्यामध्ये त्रुटी काय आहेत हे मला सांगा. अगोदर आपली ओळख द्या. मी रमेश सावळाराम म्हात्रे गणसोली गावातून बोलतोय. ऍक्च्युली याच्यामध्ये जे तसं बघायला गेलं तर आपले लोक का गेले नाही. आपण आता राजाराम पाटील साहेबांनी खूप अनुभव आहेत, त्यांनी बोलले सिडको आणि हे सगळे पगारी नोकर आहेत. हे काहीच करू शकत नाही. हे फक्त तुमचे घरं तोडू शकतात. हॅलो, आपली जी घरं वाचवणार आहेत किंवा आपली जागा जी वाचवणार आहेत ना, हे जागा वाचवणारे आपले प्रशासन, महाराष्ट्र शासन आहे. बरोबर. आपण जातो सिडकोकडे, सिडकोला दक्षता अधिकारी बोला, अध्यक्ष बोला किंवा यांना बोला, त्यांना बोल. ते पगारी नोकर आहेत, ते काहीच करणार नाही तुम्हाला. ते फक्त सांगतील की वरून अशी ऑर्डर आली आहे, तशी ऑर्डर आलेली आहे. आता तुम्ही GRचा विषय काढलात. हा GR म्हणजे काय? कोणी सांगेल का GR म्हणजे काय? GR हा केवळ फक्त तुमचा क्लस्टर आणायचा आहे. GR म्हणजे ज्या ज्या जागा आपल्या आहेत त्या जागा सिडकोला हव्यात. त्यांचे सिडको जेवढे प्लॉट होते तेवढे सगळे त्यांनी वापरून झालेले आहेत. तुम्हाला प्लॉट काही द्यायचे बाकी आहेत, ते बाकी प्लॉट तुम्हाला कुठून मिळतील? तुमची घरं पाडून मिळतील. तुम्हाला मैदानं पाहिजे, गार्डन्स पाहिजे, तुम्हाला खेळायला हे पाहिजे, सगळं मिळेल तुम्हाला तुमची घरं पाडून. तर ह्यासाठी हा GR आहे. हा GR ऍक्च्युअली आपण हे आंदोलन का करतोय हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारलाय का? का आंदोलनाला येतात लोक? आंदोलन हे करावं लागतंय कारण आपले नेते कमी पडलेत. आपले नेते आजपर्यंत, म्हणजे मी सांगतो की मी कुणा घराण्याचं नाव घेत नाही, पण यांनी आता एवढे वर्ष त्यांची सत्ता होती, दोन्हीकडे सत्ता होती, केंद्रात पण होती आणि राज्यात पण होती, पण काय केलंय? कुणीच नाही, काय नाही केलं. आज येऊन तुम्ही भाषण ठोकाल आपण हे करू ते करू. तुम्ही बोलता की सिडको अध्यक्षाने MD ना भेटू. काय MD करणार आहेत? MD कडे जो आदेश आहे तो आदेशाचं MD पालन करणार आहे. तो पगारी नोकर आहे. तो तुमचं माझं थोडंच ऐकणार आहे. तुम्ही आपण गेले, आपण मारलं, त्यांनी रडलं, असं झालं, असं हे याच्यानं प्रश्न सुटणार नाही. ह्या GR मध्ये जर बघितलं प्रत्येक ठिकाणी UDCPR टाकले. आता UDCPR म्हणजे काय? लोकांना सांगितलं आपण तुमची घरं तुटणार आहेत. तुटणार आहेत ना, तुटू द्या. आज सांतपाडा गावातलं एक घर पडलं. अरे तो 12 होता, खूप कमावले त्याने, तुटू दे ना. उद्या तुमच्या घराला येणार तो 12 वाला हसेल की बघ माझ्या याला तू आलास नाही, आता तू तुझं तुटू दे ना. अशा करून करून आपला तो हा फायदा उचलला जातो सिडकोकडून. जर आपले नेते खंबीर असते तर आपल्याला ही आंदोलन करावीच लागली नसती. 2017 पासून राजाराम पाटील साहेब बोलतात की गावठाण विस्तार करा, गावठाण विस्तार करा. आम्ही काही गावामध्ये गावठाण विस्तार समित्या पण निर्माण केल्या. घणसोली गावात बोलतो मी, पण नाही त्याचा पाठपुरावा नाही किंवा त्याला प्रतिसाद नाही मिळाला. प्रतिसादच नाही.
कारण काय आहे की हे करतात ना ते करू दे त्यांना. आणि प्रत्येक वेळेला व्हॉट्सअप क्रांतिकारी, आता रुपेश ठाकूरांनी एक शब्द नवीन काढला व्हॉट्सअप क्रांतिकारी. बघा हे व्हॉट्सअप आले ना म्हणून आज तुम्हाला आम्हाला कळतंय की काय चाललंय आजूबाजूला. एवढी वर्ष होतं, 1970ला आपली जमीन अक्वायर केली आणि त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष ताबा 85 पासून घेतला, 86 पासून. 15 वर्षामध्ये आपले झोपले होते लोक. आपल्याला काही लोकांना प्लॉट मिळाले, मस्त पैसे मिळाले, कधी पैसे बघितले नव्हते, ते पैसे अचानक आले, तर त्यामुळे लोकांना वाटलं की भरपूर हे आहे काय अचानक गेले. अच्छा हा, ते आणि ते गेले पण ते हातात राहिले पण नाही. त्यामध्ये झालं काय की तुमचं हे करत करत गेलं, तुमचं प्लॉट गेलं, आता सगळं संपलंय. आता विस्तारित गावठाण, पहिले तर बोलले 12.5% रेखांकन, त्याच्यामध्ये बांधकाम करणं ठीक आहे समजू शकतो. विस्तारित गावठाण, आता गावठाण विस्तार बोलाल, गावठाण विस्तारामध्ये तुम्ही कोणीतरी प्रश्न, मी एका ग्रामपंचायत सदस्याला प्रश्न विचारला, जेव्हा तुम्ही महानगरपालिका हस्तांतरित केली 91ला, तर त्यावेळेला तुम्ही कुठला रिपोर्ट दिला गावठाणचा? आम्ही काय दिलं नाही, आम्हाला काय विचारलं नाही. तर 1937चा नकाशा आहे तो आपला दिलेला आहे, तोच नकाशा. 1937ला जे गावठाण होतं तेच गावठाण आपलं आहे. म्हणजे त्या काळात समजा जर 1 एकरचं गावठाण असेल आणि तेच ठरलं एवढंच. आता म्हणजे त्या काळात कमी घरं असायची ना, खूपच कमी ना, खूपच कमी. मी सांगतो. आणि सिडको यायला गेले जवळ 75 साल, म्हणजे 1937. तुम्ही कोणतं साल म्हणता? 37. म्हणजे 37 पासून तर 70 पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात जी वाढ झाली होती ती त्यांनी बघितलीच. म्हणजे ऑफिसमध्ये जे त्यांना अवेलेबल होतो नकाशा सगळं आहे हो. त्यांना काय करायचं आहे, त्यांना टार्गेट एकच आहे की त्यांना व्यवसाय करायचा आहे. सिडको ही एक व्यापारी कंपनी आहे. आणि दादा पाटील साहेबांनी जसं सांगितलं, बरेच मुद्दे त्यांनी क्लिअर केले. त्याने मला पण ते काय थोडेसे पटले की त्यांनी सांगितलं की सिडकोला फक्त व्यवसाय करायचा होता. नवी मुंबई नगरी त्यांना वसवायची नव्हती, त्यांना मुंबईला पर्याय नव्हता ठेवायचा, फक्त त्यांना व्यवसाय करायचा होता. हा व्यवसाय केला. हा व्यवसाय सिडको का करू शकली हा व्यवसाय? कारण आपण कुठंच त्यांना अडवलं नाही, त्यांना कुठंच प्रश्न विचारले. दिबा पाटील साहेबांनी खूप मोठे आंदोलन केले ना. दिबा पाटील साहेब आहेत, त्यांच्यासारखं दुसरा होणे नाही. कितीतरी तुम्ही प्रयत्न करा, काही करा, ते तसं होणे नाही. जे आहे दिबा पाटीलची एक वेगळी विभूती होती आणि तो त्याग, आणि तो कुणी किती केला तरी काही होत नाही. मी कुणाचंच नाव घेऊ शकत नाही मी त्यांच्या तुलनेने. अगदी त्यांचे सुपुत्र असो अतुलजी पाटील साहेब, त्यांचंही मी नाव घेऊ शकत नाही. पण आता प्रश्न असा उद्भवतो की ह्या जीआरचं काय करायचं? आणि आता हे जीआर याच्यावर चर्चा करण्यापेक्षा पुढे काय करायचं नाही. एक गोष्ट तुमची इथे म्हणजे तुम्ही जे म्हणता ना की आपले नेते कमी पडले, मी पनवेल भागातला आहे, म्हणजे तळोजी या भागामध्ये, तर मी पाहिलेले आहेत. म्हणजे आमची लोक आहेत ना, नेत्यांना जवळपास तोंडावर शिवाय देतील नाही का, परंतु ते येतात तरी पण, म्हणजे आता नावं काय कोणाची घेणार नाही, त्यांच्या तोंडावर त्यांना शिवाय देतील, बाबा तुम्ही कमी पडता वगैरे वगैरे. परंतु दुसऱ्या दिवशी ते तिथे हजर असतात रस्त्यावर, उन्हा त्यांना झोपायला, त्यांना पोलीस उचलून येतात. इथे असं होताना दिसतं का तुम्हाला कधी? साहेब, मी 2011 पासून या समाजकार्यात आहे. 11 पासून मी पनवेल काय, रायगड काय, किंवा पेण काय, किंवा सगळ्याचा माझा अभ्यास आहे. माझं बघणं असतं, तुमच्या रील्स पण, व्हिडिओ पण बघत असतो, त्यामुळे सगळं ते बघून झालेलं आहे. आता इथले नेते काही करत नाही. का करत नाही? कारण मी तर बोलतो सरळ, त्यांचे जे चेले चपाटे आहेत ते लोक जाऊन त्यांना उद्युक्त करत नाही, कारण आमचं ते ऐकणार नाही. कारण आम्ही कसे आहोत, आम्ही बिनकामाची माणसं आहोत. नेते करत नाही, आपल्या लोकांची मानसिकता नाही ना, आपण पण त्यांना झाडावर धरलं पाहिजे ना. हो, तेच म्हणतोय ना. आता जर समजा मी एखाद्या नेत्याला काय बोललो, तो त्यांचा जो माणूस आहे तो येऊन मला बोलला, अरे बाबा तू का बोलतोस असं? मग मी काय सांगतो त्याला की तू जाऊन सांग ना बाबा, तुझं ऐकतात ना, तू जाऊन सांग. आता जोपर्यंत आपले लोक त्यांना नेत्यांना धारेवर धरत नाही, आता मी तर सांगतो सिडकोवर मोर्चा काढण्यापेक्षा आमदार खासदारांच्या घरावर मोर्चा काढा. कारण काय, त्यांना कळू द्या की काय शक्ती आहे आणि काय ताकद आहे ती. फक्त नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार बनवण्यापुरता आपला प्रकल्प कसं आहे? आता माझी इच्छा नसताना मी माझ्या समाजातील नेत्याला मी मत दिलं, माझी इच्छा नसताना, कारण मला वाटतं माझ्या समाजाचा नेता पाहिजे. कारण ही मला वाटतं शेवटची वेळ असेल, याच्या पुढे आपला नेता होणार नाही. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला द्यावं यासाठी जो आंदोलन झाला तो भर कोरोनाच्या काळात झाला होता. बरोबर. संपूर्ण रिस्ट्रिक्शन संपूर्ण राज्यभर नाही, देशात नाही, जगभर होते. आणि अशा कालावधीमध्ये देखील खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक जमली. याचा अर्थ इथला जर प्रकल्पग्रस्त पेटला तर तो कुणाचं ऐकत नाही. मग इथे मात्र कमी पडतो, ही खूप खेदाची गोष्ट आहे. विकास पाटील साहेब ये ना, आपण 2 मिनिटं आता जरा त्यांच्याकडे जाऊ आपण परत एकदा. धन्यवाद. विकासजी या बसा. येस.
भाषणं होतच राहतील, परंतु अशानं थोडीशी अजून लोकांना ना याच्याशी कनेक्ट होता येतं, म्हणून मी अशा पद्धतीने आपण थोडासा वेळ घेतला आपला, नाही का विकासजी? मला तर वाटतं आपणच पहिल्यांदा भेटलो होतो का जेव्हा हा प्रकल्पग्रस्तांचा GR काढला होता, त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलं होतं की शुद्ध फसवणूक आहे. प्रकल्पग्रस्तांची घरे पुन्हा एकदा सिडको लीजवरच देणार होते, म्हणजे त्यांचं जे नियमित करण्यासाठी त्यांनी जो GR काढला होता तो एक प्रकारे लीजवरच होता. म्हणजे मग नाईक साहेब असतील, सर्वच इथल्या प्रकल्पग्रस्त नेत्यांनी तो रेटा धरला की ती कायमस्वरूपी त्यांच्या मालकीची झाली पाहिजेत, अशा पद्धतीचे या ठिकाणी होते. या GRला एकतर अजिबातच म्हणजे रिस्पॉन्स मिळाला नाही. त्याच्यामागे त्यांचीच चूक होती की त्यांनी सर्वेक्षण सुरुवातीला करायला पाहिजे होतं, लोक सर्वेक्षण पण केलं नाही आणि लोकांनी पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, कारण तो त्यांच्या फायद्याचा नव्हता तर तोट्याचाच होता. तुम्हाला काय वाटतं, काय चूक काय होती नक्की? GR आणलाय झेरॉक्स काढून मी. मला असं वाटतं की हा GR आहे ना 99% लोकांनी असं अजूनपर्यंत पाहिलेला नाही. ओके ओके. फक्त काही ठराविक संघटना आहेत, काही लोक जवळ घ्या आहेत, ओके. त्यांनी स्वतःहून त्याची पब्लिसिटी केली. आपली घरं नियमित होणार आहेत, प्रॅक्टिकली घरं नियमित होणार नाही नव्हतीच. MRTP ऍक्ट खाली जोपर्यंत त्यांचे जे नियम आहेत, UDCPR असतील, DCR असतील, मार्जिन स्पेस सोडत नाहीत, तोपर्यंत ती घरं नियमित होणार नाहीत. म्हणजे एक मिनिट मी मुद्दामच करतो, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याने तर 3-4 माळ्याचं घर बांधलेलं असेल, आता तो अर्थातच ज्या काळात बांधलेला आहे त्या काळात तशा पद्धतीने परवानगी वगैरे घेतल्या नसतील, म्हणजे जरी तो नियमित करण्याचं ठरवलं तरी देखील तो MRTP ऍक्ट मध्ये नियमित नसणार आहे, म्हणजे तो अनधिकृतच झाला. बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे अशा नियमित करण्याला काही अर्थच नाही असं तुमचं म्हणणं आहे? प्रश्नच येत नाही ना. जवळ घ्या माईक. ही जी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांची निर्मितीच याच्यासाठी झाली की जे नियोजन आहे त्यांच्या प्राधिकरणाकडे, जे नियोजन विभाग आहे त्यांच्याकडे रीतसर अर्ज करावा, त्याच्यानंतरच आपण त्यांना CC देणार, विकास परवानगी, आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्या भूगोटा प्रमाणपत्र दिलं जातं, ज्याला आपण ऑक्युपन्सी सर्टिफिकेट म्हणतो. विषय राहिला हा कायद्याचा, MRTP ऍक्टचा. प्रॉब्लेम हा आहे की किशोर शेट्टी नामक व्यक्ती हायकोर्टात जातोय, तेव्हा शासनाकडून ह्या आदेशाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा डिफेन्स केला जात नाही, आपली बाजू मांडली जात नाही. सिडको पण ह्या GRच्या संदर्भात कधीही तिथं आपलं म्हणणं दाखल करत नाही की ही घरं आता शासनाच्या अमुक अमुक आदेशानुसार नियमित होणार आहेत, असे मांडतच नाही बाजू कुठलीच ना सिडकोने मांडली नाही, शासनाने मांडली, हा कोणीही मांडलेली नाही. एक त्रयस्थ व्यक्ती UP वरून येतोय, आपल्या घरांच्या संदर्भात निर्णय घेतोय, ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. मला असं वाटतंय की हे जे GR आहेत ह्याला कारणीभूत आहेत ना आपले नेतृत्व आहे. आपले नेते सुरुवातीपासून ह्या प्रोग्राम मध्ये शेवटपर्यंत त्यांनी उभं राहायला पाहिजे. इथं असं पाहुण्यासारखे येऊन फायदा नाही हो. काय फायदा अशा नेत्याचा? कोणाचं घर तुटत असेल, एक तरी नेता त्या जो बाधित व्यक्ती आहे त्या बाधित व्यक्तीच्या सोबत राहिलेला मला तरी आजपर्यंत कुठं दिसलेलं नाही. किती वर्षापासून? जेव्हापासून त्यांचं राजकीय म्हणजे क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला तेव्हापासून मला असं वाटतं की पर्यायाने मग पनवेल उरणचे चांगले आहेत असं म्हणायला लागेल का तुम्हाला? मी चांगला वाईट याच्यावर बोलत नाही. मला एक अपेक्षा आहे माझ्या नेत्याकडून की त्यांनी माझ्या सोबत राहायला पाहिजे, समाजाच्या सोबत राहायला पाहिजे. हे कटू आहे परंतु मला हे बोलल्याशिवाय राहत नाही. हा झाला विषय आपल्या नेतृत्वाचा. आपण निवडून देतोय परंतु एक अपेक्षा असते. बरं मी काय म्हणतो, आपला थोडासा विषय बाजूला जातो. एकतर याचिके दाखल केली त्याच्यामध्ये कोणी उत्तर दिलेलं नाही, पण मी काय म्हणतो तुमच्यासारख्या संघटना आहेत त्यांनी देखील मग त्याला पाठपुरावा केला पाहिजे. प्रश्नच येत नाही. राजाराम पाटील साहेब किंवा इतर संघटना आहेत यांनी काय केलं, गावठाण विस्तार ही ग्रामपंचायत ऍक्ट मध्ये मेन्शन केलेलं होतं की आपली लोकसंख्या जर वाढली गावांची तर प्रत्येक 10 वर्षामध्ये 200 मीटरचा एरिया जो आहे हा ती पूर्ण त्याचं सीमांकन करणं, त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणं, हे सगळं त्याच्यामध्ये नमूद आहे. परंतु दुर्दैवानं काही ठराविक गावांचे प्रतिनिधींनी समजा गोठविले गावामध्ये तसा प्रयत्न केला गेला आणि 1965 साली एक गुरसरांची जी जागा होती ती 56 गुंठ जागा गावठाणामध्ये समाविष्ट करण्यात आली, विस्तारित गावठाणामध्ये, आणि त्याचे कागदपत्र माझ्याकडे आहेत. सानपाडा गावामध्ये दुर्दैवानं असा कुठलाही प्रस्ताव मला असं वाटत नाही की कधीतरी नगरभूमापन झालेले. अशी 6 गावं आहेत की जू गाव आहे, सानपाडा आहे, बोनकोडा आहे, अशा काही गावांची कधीही नगरभूमापन त्यांनी केलेलं नाही. गावठाणाची बाउंड्रीच नाही, मूळ गावठाणाची बाउंड्री नाही. जे कोणी सीमांकन केलेलं आहे ते फक्त सिडकोने एक सुपर इम्पोज केलेला एक टेंटेटिव्ह प्लॅन आहे.
आणि त्या आधारावर इथं आता एक आपले ग्रामस्थ आलेले आहेत अनिल पाटील सानपाड्याचे, त्यांचा राहतं घर आहे गावठाणामध्ये आहे आणि काही जागा त्यांची वगळलेली आहे संपादनातून, तरी त्यांना सिडको आणि महानगरपालिकेने नोटीस दिलेली आहे की आम्ही तुमच्या घरावर कारवाई करू. किती दुर्दैव नाही का? हा म्हणजे विषय हाच आहे ना की आपल्याला आपला अधिकार माहिती नाही, कुठल्या नेत्यानं आपल्या ह्या अधिकाराची जाणीव आपल्याला करून दिली नाही. आपल्याला कायदा पण शिकवला जात नाही. जर शिकायचं असेल तर तुम्ही ती पदवी तुम्ही त्यावेळेला संपादन करा जर इच्छा असेल तर. राहिला विषय की हा किशोर शेट्टी यांनी जो काही तिथं काही PL दाखल केलेली होती त्याच्यामध्ये आमच्या गावातल्या काही 15 इमारती ज्या काही स्थानिकांनी दिल्या असतील, काही की तर परप्रांतीय भूमाफी आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा किशोर शेट्टी यांनी केस दाखल केली तेव्हा कोर्टानं सरळ सरळ त्यांना एक फक्त आशेचा किरण दाखवला. झालेली नाहीये. आणि जेव्हा 12/8/2009 जमीन महसूल अधिनियम 1966 त्याच्यामध्ये सेक्शन आहे 79, 122, 126 ह्याच्यामध्ये जे गाव, नगर आणि शहर आहेत यांचं नगर भूमापन करून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचे एक त्यांनी आदेश काढलेला होता. आणि तो आदेश त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी एक जमाबंदी आयुक्त त्यांना ते आदेश दिलेले होते, निर्देश दिलेले होते. आणि जमाबंदी आयुक्तांकडून ते ठाण्याच्या कलेक्टरला, त्यांचे भूमी अभिलेखवाले आहेत, तहसीलदार आहेत, आणि त्यांना आदेश केलेला होता की तुम्ही नगर भूमापन करावा. आणि ह्याची सुरुवात बेलापूरला झालेली, परंतु बेलापूरला नगर भूमापन न करता सर्वेक्षण करण्यात येत होतं. सर्वेक्षण करण्यात येत होतं आणि ते पण अधिक पाटील त्यावेळेचे तहसीलदार होते. त्यावेळेला आम्ही तिथे गेल्यानंतर पहिली गोष्ट त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. बेलापूर ग्रामस्थांना ड्रोनद्वारे त्यांचं सर्वेक्षण केलं जात होतं. मी तिथं जाऊन त्यांना अडवलं की पहिली गोष्ट तुम्ही एखाद्या घराचा सर्वे करताय तर त्यांना कमीत कमी 24 तास अगोदर नोटीस देणं कंपल्सरी आहे.
परंतु ही जी नोटीस देतात 24 तासाची, MRTP ऍक्ट मध्ये 32 दिवसाचा कालावधी देणं बंधनकारक आहे. बाजू एका दिवसात तर मांडू शकत नाही कोणी. 4 माल्याचं घर आहे आता समजा, आता त्या घरामध्ये त्याच्या टीव्ही करायची नाही, त्यांना क्लस्टर पाहिजे. आणि ह्या क्लस्टर कशासाठी पाहिजे? रायगड जिल्ह्यात क्लस्टरसाठी जास्त मागणी होत नाही. तुमच्याकडे एवढा प्रांत मोकळा आहे, तुमच्या नेत्यांना ह्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर बुलडोजर न फिरवायचा, ह्यांना इथं बिझनेस करायचा बिल्डर लॉबीला. म्हणून ह्या लोकांनी हे क्लस्टर काही संघटनांच्या व्यक्तींना, जे काही लीडर आहेत त्यांना हाताशी पकडून आणलेलं आहे. असं क्लस्टरच उपाय आहे त्यांना असं वाटतं नाही ना. का क्लस्टर? आणि जरी चला एकत्रित जर विकास करण्याचा विषय येत असेल, आम्ही डेव्हलपमेंट आमच्या स्वतःच्या खर्चानं करू ना. अगदी बरोबर आहे. म्हणजे बघा ना, एखादं घर आहे 5 कोटीचं घर आहे आता, बरोबर, एखादं घर 5 कोटीचं आहे, दुसऱ्याचं घर 4 टाईप आहे. त्या सगळ्यांना एकच नियम, म्हणजे क्लस्टरमध्ये गेल्यानंतर 5 कोटीच्या घराला देखील तोच मोबदला आणि दुमजली घरा, असंच काय तुमचं म्हणणं? गोष्ट शासनानं कुठेच जाहीर नाही केलं की क्लस्टर आल्यानंतर कोणाला किती मोबदला दिला जाईल. परंतु त्यांनी जे नमूद केलंय का ही फक्त झोपडपट्टी स्लम एरिया आहे, तर स्लम एरियामध्ये तुम्हाला सांगतोय 350 स्क्वेअर फीट पेक्षा कमी जास्त एरिया तुम्हाला भेटणार नाही. जसं राजाराम दादा बोलतायत की आपला ह्यांचा जो एरिया आहे, जो आपला बाथरूम आहे तो म्हणजे 350चा एरिया आहे, तो आपल्या प्रकल्पग्रस्तांचा बाथरूम आहे. पण दुर्दैवानं आपले प्रकल्पग्रस्त आपल्या घरासाठी भांडत नाही. आपल्या घराला लाखो रुपयाची रंगरोटी म्हणजे रंग लावण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात, पण एक केस टाकण्यासाठी कोणी पुढाकार घेत? हळदी, साखरपुडे, परत बैलगाड्यांचे छकडे, ठीक आहे, प्रत्येकाचा छंद, क्रिकेटचे सामने, त्या सगळी करोडो रुपये खर्च केला जातो. दुर्दैवानं या जनजागृतीसाठी मात्र लोक पैसे काढायला तयार होत नाही. दुर्दैवानं अजून एक गोष्ट आहे की ह्या आगरी कोळी समाजामध्ये एवढे असंख्य वकील मंडळी आहेत, कुणीही पुढाकार घेत नाही. काही ठराविक वकील मंडळी आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आपल्या अज्ञानपणाचा फायदा हे अधिकारी घेतात. IAS लॉबीला हेच वाटतं की ही लोक पहिल्यापासून गुलामगिरी जगत आलेली आहेत, आतापर्यंत त्यांची तीच मानसिकता आहे. कुठेतरी आक्रमकता दाखवा. तुम्हाला एक सांगतो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी नेते मंडळी हे GR काढतात ना, त्यांच्या प्रत्येक प्रांतामध्ये MSRDC आलेली आहे आणि 99% बांधकाम इलिगल आहेत. परंतु तिथे किशोर शेट्टी जर इथं केस टाकतो तर आपण का त्यांच्या प्रांतामध्ये केस टाकू शकत नाही? जेव्हा स्वतःला मिरची झोंबेल ना तेव्हा समजेल ना त्यांना. जे फॅक्ट आहे, तिकडचे इलिगल कन्स्ट्रक्शन एवढे आहेत, आपली तिथं काहीच नाहीत. परंतु तिथली लोक जागृत आहेत असं म्हणायचं का? जागृत म्हणजे आता बघा, एक सांगतोय मी, एवढंच बोललो की अज्ञानपणाचा फायदा. दुसरी गोष्ट एक, हो ठीक आहे, बरं, त्याच्यानंतर आता भास्कर साहेबांकडे जातो मी. जे आयोजक मुख्य गेले का कुठे? या इकडे या, 2च मिनिटं. सुरुवातीला आपल्या ग्रामस्थांचं 1च मिनिट. हो चालेल, ठीक आहे. सुरुवातीला आपल्या ग्रामस्थांचं, सांडपाडा ग्रामस्थांच्या या ठिकाणी खूप खूप अभिनंदन की त्यांनी या सगळ्याला इथनं सुरुवात केलेली आहे. आता सुरुवात तर केलेली आहे, पुढं नेण्यासाठी आजचं 1 दिवशीय लाक्षणिक कुपोषण आहे, पुढे कसं रीतीने करणार तुम्ही? आज मी तुमच्याशी आगळीच बोलतोय. खरं तर नवी मुंबईला दिशा देण्याचं काम आमचं सांडपाडा ग्रामस्थ करत असतं. त्यांचं मनापासून अभिनंदन. कारण या ठिकाणी आपण बघितलं, जेवढे आंदोलनं सांडपाडा ग्रामस्थांच्या माध्यमातून झाली ती खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झाली. एक आंदोलन आम्ही सुरुवातीला केलं, ज्यावेळी किवासचे गाले सांडपाडा रेल्वे स्टेशनला विक्रीसाठी काढले आणि खऱ्या अर्थाने त्यांचे दर उच्च होते म्हणजे ते आपल्या गाववाल्यांना ते घेऊच शकत नव्हतो आपण. आमच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी डॉक्टर राजेश पाटील साहेब सुद्धा होते आमच्या सोबत, सुरेश माते साहेब सोबत होते. आम्ही आंदोलन केलं, त्या ठिकाणी MDना भेटलो का तुम्ही ही प्रक्रिया थांबवा. आणि खऱ्या अर्थानं आम्ही अभिमानाची गोष्ट करतो, आम्ही त्या ठिकाणी तोडफोड केली, जेवढे चेक होते तेवढे फाडले आणि त्या आंदोलनाला कौतुकाची थाप आमचे दैवत आदरणीय लोकनेते दिबा पाटील त्या ठिकाणी आले आणि आमच्यावर कौतुकाची थाप म्हणजे त्या मिलिटरी वेशातच ते आले होते. त्या गेटवर आले, माझ्या आजही तो फोटो आहे, माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि खांद्यावर टांगले का शाब्बास. ही आक्रमक भूमिका ग्रामस्थांची, आपण गावाला आहो हे दाखवायची वेळ आहे.
गाववाल्याची किंमत त्याला कळलीच नाही. सिडकोला, सिडको आज मुजोर आहे. सिडको नाशिक पॅटर्न, औरंगाबाद पॅटर्न आणि त्या ठिकाणी नवी मुंबई, हे 3 त्यांचं पॅटर्न आहेत ज्या ठिकाणी ते आपल्याला त्यांची प्रक्रिया इथे राबवण्याचा प्रयत्न करतात. आज इकडे जे अधिकारी आहेत सिडकोचे, नाशिक आणि औरंगाबादवरून आलेत. सुरुवातीला गाववाला होतं, ते गेलं. गाववाला रिटायर झाल्यानंतर आता काय झालंय, सिडकोची काय टेंडर काढताना या ठिकाणी समजा तोडफोड आपली केली तर कंपाऊंडचं काम सुद्धा गाववाला देताना, म्हणजे तुम्हीच भांडाला, तुम्हीच डोकी फोडा. ही कुठेतरी थांबलं पाहिजे. गाववाल्यांचा जो आगळीपणा आहे, गावठीपणा आहे, तोच खरा आता दाखवायची वेळ आहे, नाहीतर सिडको ऐकणार नाही.